या पत्रकार परिषदेला आपण हजर राहिल्यामुळं आज प्रथम आपलं स्वागत करते शब्दस्मरणाने आणि या कार्यक्रम पत्रिका आपल्याकडे आलेली आहे. पण जे महाराष्ट्रामध्ये नामांतराचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये सर आणि जीवाची पर्वा न करता बाजी लावून त्यावेळेस ते सर्वजण लढत होते. एक वेळ अशी होती की ते घर उद्ध्वस्त बॉम्बने उडवण्याची सुद्धा धमकी आलेली होती. आपले जे विरोधक होते नामांतर विरोधक त्यांनी त्या चळवळीमध्ये मी स्वतः नामांतराचा जो लॉंग मार्च होता तो लातूरहून आम्ही काढला होता. सुभाष देशमुख लोमटे त्यांच्या हस्ते झालं आणि मग आम्हाला ह्याला अंबाजोगाईला अटक केलं आणि तिथून लातूरच्या जेलमध्ये नेऊन सोडलं. त्यावेळेस वसुधा सरदार आणि मी रात्री 12ची गाडी पकडली आम्ही आणि वहिनीच्या घरी आलो. जवळजवळ पाऊण तास वहिनीनं आमची चौकशी केली कारण घर उडवण्याचा प्रश्न होता. त्याच्यामुळे मनामध्ये या असतीलच वहिनीच्या. नंतर मग त्यांना वाटले की मी खरीच नामांतरवादी आहे, वसुधा सरदारसुद्धा खरंच नामांतरवादी आहे. हे झाल्यानंतर मग बसून बोलणे वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग मी ह्या चळवळीशी जोडले गेले. नामांतराची चळवळ झाल्यानंतर मग कुठला बोंबाबोंब मोर्चा असो मुंबईचा किंवा विराट मोर्चा असो किंवा नाशिकचा असो किंवा ते हे काळी मोर्चे कुठे घेतात ते देवी कुठली देवी जेलमध्ये घाल दिसला काही आणि म्हणजे गुन्हेगार जमातीमध्ये जेवढे काही जाती होतात तेवढे गुन्हेगार होते बंधू. त्यांनी हे डाका घालो गुन्हा करो न करो पण दिसला की घाल ही एक इथल्या शासनाची प्रवृत्ती होती. त्याला सरांनी हे दिलं आव्हान दिलं आणि एवढंच नाही तर हायकोर्टावर कोण काढतो मोर्चा. हायकोर्टावर सरांनी मोर्चा काढण्याची हिंमत केली. किती मोठं धाडस आहे हे सरांचं, वाखण्याजोगं धाडस आहे. आणि एकटे सर नाहीत, पूर्ण घर त्यांच्या सोबत आहे, आम्ही सोबत होतो. त्याच्यामुळे एक सरांप्रती कृतज्ञ म्हणून हे केलेलं आहे. जो कार्यक्रम तुम्ही आता ठेवला आहे त्या कार्यक्रमाबद्दल सांगा. कोण कोण उपस्थित असणार आहे आणि कार्यक्रम कधी आहे आणि किती वाजता? सदरील कार्यक्रम सन्माननीय भारत देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि माजी न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय न्यायमूर्ती BG कोळसे पाटील हे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. त्याच्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून रेणके आयोगाचे बाळकृष्ण रेणकेजी हे त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आहेत. त्याच्यासोबतच जे आपले विचारवंत डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर यांची प्रमुख उपस्थिती आहे. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संयोजन समितीचे अध्यक्ष कला राठोड त्या तिथं आणि राहणार आहे. त्याच्यानंतर संयोजक म्हणून जे अध्यक्ष आहे कार्यक्रमाचे ते मुकुंदराव सोनवणे, तोताराम जाधव ही सगळी भटक्यांची टीम, श्यामलजी राठोड आणि बाकी गाडगे सर वगैरे अशी ही मंडळी सगळी. आणि ह्याच्यामध्ये जे आहे भटक्या समाजाचे, बंजारा समाजाचे, मराठा समाज, प्रत्येक समाजाचे लोक ह्या चळवळीशी जे जुडलेले आहेत ते सगळे ह्या कार्यक्रमाला उपस्थित. काय कार्यक्रम असणार? हा कार्यक्रम जो आहे सरांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. प्राध्यापक मोतीराज राठोड सरांच्या पुतळ्याचं अनावरण. पुतळ्याचं अनावरण डिजिटल पद्धतीने आपल्या संत एकनाथ रंगमंदिरातूनच डिजिटल पद्धतीने ते कीबोर्डचं हे करून पवार साहेब करणार आहेत. पुतळा जांभळा आहे. जांभळा इथून एक 20 किलोमीटरच्या अंतरावर हायवे धुळे हायवेला जुना मुंबई त्याच्यावर तिथं सरांचं शेत होतं. तिथं घर वगैरे ते सगळं आहे, रोड टच आहे. आणि सरांची इच्छा होती वा इथं जिथं समाधी दिलेली आहे त्यांना तिथंच
ते पुतळा बसवण्यात आले. आणि जुना कांड आहे, जुना कांड बसवलेला आहे. हा, तिथे जुना कांदा गायब तिथे आहे. पलीकडून पुस्तक प्रकाशन आणि पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा पवार साहेबांच्या हस्तेच होणार आहे. पुस्तकाचं नाव आहे मी एक गुन्हेगार. माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन होणार. कोणी लिहिलं पुस्तक? पुस्तक सन्माननीय प्राध्यापक मोतीराज राठोड सरांनी लिहिलेलं आहे आणि त्यांचं ते आत्मचरित्र. थँक्यू. ठीक.